चेक वाटप आता होईलच. तुमची सगळ्यांची दिवाळी गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जसं आम्ही म्हणालो की दिवाळी काळी होणार नाही, तसा आम्ही दिलेला शब्द पाळला. मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही निर्णय घेतला. 32,000 कोटींचं पॅकेज दिलासा या ठिकाणी दिला. कदाचित ही दिवाळी जड जाईल म्हणून आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट, त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा, त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं मी अतिशय विशेष या निमित्ताने अभिनंदन करतो. त्यामुळे काही झालं तरी आता सुरू झालेली ही सेवा बंद होऊ नये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज गुरुवार 16 ऑक्टोबर 100% गोड सुद्धा झालेला आहे. कारण लाडक्या बहिणींना आज गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर हप्त्याचे पैसे आणि नोव्हेंबर हप्त्याचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. तुम्ही सुद्धा आता व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळी 7 वाजल्यापासून जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे 12 जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दिवाळी, यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना मागच्या दिवाळीला तुम्हाला 3,000 रुपयांची ओवाळणी सोडण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी तुम्हाला थेट 5,500 रुपयांची ओवाळणी आज सकाळपासून विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज गुरुवार या ठिकाणी 100% गोड सुद्धा होतच आहे. बघा, लाडक्या बहिणींना आज गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत. उद्या शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी पैसे जमवतील. परवा दिवशी शनिवार या ठिकाणी 18 ऑक्टोबर रोजी सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना गुरुवार गोड होईल, शुक्रवार गोड होईल आणि या ठिकाणी शनिवार सुद्धा गोडच होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना 16 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस 3,000 रुपये या ठिकाणी एकत्रितपणे विस्तार करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे. बघा, लाडक्या बहिणींना आज गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी शनिवार आहे तर या शनिवारच्या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. तर या 3 दिवसांचे 36 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींना आज आपल्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडके बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी आज 16 ऑक्टोबर आहे तर तुम्हाला फक्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही, त्यासोबत या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा वितरित होत आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल किंवा ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार करायला सुरुवात केलेली आहे. थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने काय आदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण
3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत. तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोडसुद्धा होतच आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं या ठिकाणी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. म्हणजेच याच्यामध्ये शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं. लाडक्या बहिणींची सुद्धा घरे वाहून गेलेले होते. लाडक्या बहिणींचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारच्या माध्यमातून या चालू महिन्याचा म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि पुढच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ॲडव्हान्समध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणीनं फक्त तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होत नाहीत. त्यासोबत लाडक्या बहिणीनं तुम्हाला यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं भाऊबीज ओवाळणी आणि या ठिकाणी बोनसचे पैसे एकत्रितपणे विस्तार होत आहेत. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली होती. तर या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप झालेले नव्हते, तर त्याची आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे आज सकाळपासून जमायला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. बघा, लाडक्या बहिणीनं सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आता तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे जमायला सुरुवात झालेले आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी काय आदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा कान देऊन ऐकायचं आहे. माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना, ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला होता. आता लगेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 1,500 अधिक 1,500 3,000 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. कारण लाडक्या बहिणीनं या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 4,010 कोटींचा निधी आणि नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 4,010 कोटींचा निधी म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी सरासरी 8,020 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. हा निधी या ठिकाणी कालच बँकांकडे विस्तार सुद्धा करण्यात आलेला होता आणि या बँकांच्या माध्यमातून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. तशा प्रकारची माहिती आताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना उद्या सुद्धा पैसे मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची नाही. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी काय माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायची आहे. तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले. तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 16 ऑक्टोबरला पैसे वाटप होत आहेत. उद्या 17 ऑक्टोबरला सुद्धा पैसे येतील आणि परवा दिवशी 18 ऑक्टोबरला सुद्धा पैसे येतील. कारण लाडक्या बहिणीनं या ठिकाणी 19 ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे रविवारी सर्व बँका बंद असतात आणि त्यानंतर सोमवार 20 ऑक्टोबर तर या ठिकाणी सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे आणि दिवाळीला हे पैसे देऊन काहीच उपयोग होणार नाही. त्या पार्श्वभूमीवरती आता हे शेवटचे 3 दिवस ठरवण्यात आलेले आहेत. जर या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल. लाडक्या बहिणींना यंदाची दिवाळी मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाने साजरी सुद्धा करता येईल. हा दृष्टिकोन ठेवून सरकारच्या माध्यमातून आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर बघा, लाडक्या बहिणीनं एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 16 ऑक्टोबर गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, या बोनसचे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार आहेत, कोणत्या बहिणी बोनससाठी पात्र आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील आणि लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे KYC केलेले असेल तर पैसे येतील का, जर नसेल केले तर पैसे येतील का. कारण भरपूर लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडलेला आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच पहिल्यांदा सांगत आहे की KYC केलेली असो किंवा अजून तुम्ही KYC केलेले नसेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. कारण
कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही KYC 1, 2, 3 दिवसांमध्ये करणं शक्य होत नसतं, तर या KYC साठी सरासरी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागत असतो। त्या दृष्टिकोनातून सरकारने KYC करो अगर ना करो सरसकट पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे, परंतु काही मोजक्या लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं ओवाळणी मिळेल। ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील। त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळी साजरी करण्यासाठी मोफत किराणा सुद्धा वाटप केला जात आहे। तर हा किराणा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप केला जात आहे, कशामुळे वाटप केला जात आहे त्याची माहिती सुद्धा बघून घ्या। परंतु सर्वात अगोदर 16 ऑक्टोबर आज गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला अजून ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे आलेले नसतील तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, यंदाची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे आज सकाळी 7 वाजल्यापासून पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आज सकाळपासून बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे, कारण लाडक्या बहिणींना दिवाळी साजरी करायची असल्यामुळे लाडक्या बहिणी पटापट पैसे काढायला सुरुवात सुद्धा करत आहेत। बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींनी पैसे काढण्यासाठी जायचं नाही, कारण बँकेचे काम सुरळीतपणे सुरू राहू द्यायचं आहे। अन्यथा जर तुम्ही एकाच वेळेस भरपूर लाडक्या बहिणी गेलात तर या ठिकाणी बँकेचे काम सुरळीतपणे चालणार नाही आणि या ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला सुद्धा त्रास होऊ शकतो। त्यामुळे काही लाडक्या बहिणींनी आज हप्ता काढण्यासाठी जायचं आहे, म्हणजेच आज गुरुवारसाठी ज्या प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर या 12 जिल्ह्यातील बहिणींनी पैसे काढण्यासाठी जायचं आहे। उद्याच्या 12 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींनी पैसे काढण्यासाठी जायचं आणि परवा दिवशीच्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी पैसे काढायसाठी जायचं आहे। म्हणजेच आज गुरुवार, उद्या शुक्रवार, परवा दिवशी शनिवार या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींना पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज 16 ऑक्टोबर गुरुवार रोजी सर्वच बहिणींना पैसे वाटप झाले असते, परंतु हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवत नसतात, तर हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले जात असतात। म्हणजेच ही प्रोसेस DBTची आहे आणि DBTची प्रोसेस एका दिवसाला सरासरी 35 लाख बहिणींची प्रोसेस होऊ शकते। त्यामुळे सरासरी आज 12 जिल्ह्यातील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींना पैसे येतील आणि परवा सुद्धा पैसे वाटप होतील। एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 16 ऑक्टोबर गुरुवार आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये आज 7 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामधील उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत 6 जिल्हे, दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत उर्वरित 6 जिल्हे, म्हणजेच आज 16 ऑक्टोबर गुरुवारसाठी टोटल 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि या 12 जिल्ह्यांमध्ये आज 2 टप्प्यांमध्ये या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे आले असतील तर या ठिकाणी दिवाळी साजरी करायला सुरुवात करायची आहे। परंतु ज्यांच्या खात्यामध्ये अजून बोनसचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, 2 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, म्हणजेच त्या लाडक्या बहिणींनी वाट पाहायची आहे किंवा त्यांनी त्यांचा जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे का उद्याच्या यादीमध्ये आहे हे पाहायचं आहे किंवा त्यांनी कोणकोणती कामे करायची आहेत हे पाहायचं आहे, त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना ज्यांना या ठिकाणी हप्त्यांचे पैसे आलेले असतील त्यांनी सुद्धा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि ज्यांना अजून हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्यांनी जास्त काळजी करून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज एका मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा येणार आहे। बघा लाडक्या बहिणींना काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा करणं शक्य होत नव्हतं, परंतु आता या ठिकाणी सर्व तांत्रिक अडचणी दूर झालेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे
त्यासोबतच KYCची वेबसाईट चलत नव्हती, KYC करत असताना OTPच येत नव्हता, काही लाडक्या बहिणींना OTP येत होता परंतु वेबसाईटच चलत नव्हती। त्या दृष्टिकोनातून भरपूर लाडक्या बहिणींनी अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना KYCच्या वेबसाईटमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। वेबसाईटची आता चिंता करायची गरज नाही, तुमची KYC तुमच्या या ठिकाणी ठशांच्या आधारावरती होऊन जाणार आहे, तुमच्या डोळ्यांच्या स्कॅनिंगच्या आधारावरती होऊन जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी काही लेटेस्ट अपडेट आलेले होते, त्या संपूर्ण लेटेस्ट अपडेट तुम्हाला सुद्धा सांगितलेले आहेत। आता आपण या ठिकाणी 16 ऑक्टोबर गुरुवारसाठी ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी गुरुवारचे 12 जिल्हे बघून घेऊया। त्यानंतर लगेच उद्याचे म्हणजे शुक्रवारचे 12 जिल्हे आणि परवा दिवशीचे शनिवारचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। म्हणजे लाडक्या बहिणींना गुरुवारचे 12 जिल्हे, शुक्रवारचे 12 जिल्हे आणि शनिवारचे 12 जिल्हे एकत्रितपणे 3 दिवसांचे 36 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो या फोटोमध्ये पाहू शकता भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। तर ही गर्दी फक्त पैसे काढण्यासाठी झालेली आहे, कारण सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार केलेले आहे। तर बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला या ठिकाणी दिवाळीला जास्तीत जास्त पैसे देण्याचा निर्णय सरकारने का घेतलेला आहे त्याचे कारण सुद्धा लगेच सांगतो। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। तर या नुकसान झाल्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांची शेती वाहून गेले, भरपूर शेतकरी बांधवांची घरे वाहून गेलेले होते। तर या शेतकरी बांधवांसोबत आमच्या लाडक्या बहिणींची घरे सुद्धा वाहून गेलेले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींची कागदपत्रे वाहून गेले, पैसे वाहून गेले। आता लाडक्या बहिणींना दिवाळी करणं कठीण जात होतं। तर या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने लाडक्या बहिणींची दिवाळी घडवावी, लाडक्या बहिणींना दिवाळी साजरी करता यावी या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त पैसे सोडायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। मागच्या वर्षी सुद्धा आनंदाचा शिधा 100 रुपयामध्ये देण्यात आलेला होता। तर या वर्षी सुद्धा आनंदाचा शिधा कोणाला मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो त्या अगोदर आपण गुरुवारसाठी ज्या प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर त्या 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर या ठिकाणी आजच प्रतीक्षा संपून जाईल आणि आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। त्यासोबत उद्याच्या 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, उद्या सुद्धा पैसे वाटप होतील। परवाचे 12 जिल्हे बघून घेऊयात, परवा सुद्धा पैसे वाटप होतील। म्हणजेच एकत्रितपणे 3 दिवसांचे 36 जिल्हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे पैसे सरसकट सर्व बहिणींना वाटप होणार नाहीत। म्हणजेच तुम्हाला सुद्धा आठवत असेल की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये अशा पद्धतीचे घोटाळे झाल्यामुळे राज्य सरकारच्या काही गोष्टी निदर्शनास सुद्धा आलेले आहेत। बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींनाच लाभ घेता येईल, अपात्र बहिणींना याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे लाडकी बहिणींना जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। नियमांमध्ये पात्रतांमध्ये तुम्ही सुद्धा बसायला पाहिजे। जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये बसत नसतील तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। अशा लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर तुम्हाला नियम सांगत आहे, पात्रता सुद्धा सांगत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजीपूर्वक नियम आणि पात्रता ऐकायचे आहेत, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील। फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे सुद्धा निर्माण होऊ शकतात। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींचा आज 16 ऑक्टोबर गुरुवार गोड होत आहे, उद्या 17 ऑक्टोबर शुक्रवार गोड होईल, परवा दिवशी 18 ऑक्टोबर शनिवार सुद्धा गोडच होणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता लाडक्या बहिणींनो या चालू महिन्याचा ऑक्टोबर हप्ता या ठिकाणी विस्तार होत आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा हक्काचा हप्ता विस्तार होत आहे।
फक्त तुमच्याच खात्यामध्ये ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. म्हणजेच लाडकी बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की मागच्या वर्षी निवडणुकीच्या अगोदरच सर्व लाडकी बहिणींना ॲडव्हान्समध्ये 2 हप्ते देण्यात आलेले होते. कारण आचारसंहिता लागू झाल्यानंतर पैसे सोडता येत नसतात, त्यामुळे लाडक्या बहिणींना अगोदरच पैसे वाटप करण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटपच होणार होता, तर तो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. आता फक्त ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नका. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की 16 ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यासोबत 17 ऑक्टोबरसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड आणि या ठिकाणी 18 ऑक्टोबरसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचीच माहिती देत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत. ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये या ठिकाणी बसत नसतील तर अशा बहिणींना पैसे येणार नाही. तर बघा लाडकी बहिणींनो, हे नियम कोणकोणते आहेत, पात्रता कोणकोणत्या आहेत, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो अटी कोणकोणत्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊन जाईल. फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. परंतु या 2,26,00,000 लाडक्या बहिणी या 2024च्या नियमांमध्ये, 2025च्या नियमांमध्ये बसायला पाहिजेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये बसत असतील अशाच बहिणींची दिवाळी गोड होईल अशा पद्धतीची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या प्रमुख नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण लाडक्या बहिणींनो, हे पैसे मागच्या हप्त्यांच्या वेळेस सरसकट सोडण्यात आले, परंतु सप्टेंबर हप्त्यापासून हे पैसे सरसकट वाटप होत नाहीत. तर हे पैसे पात्रता तपासूनच लाडक्या बहिणींची तपासणी करूनच पैसे सुद्धा वाटप होत आहे. त्यामुळे हे जी तपासणीची प्रोसेस आणलेली आहे, तर ही तपासणीची प्रोसेस कशा पद्धतीने कार्यरत आहे, कशा पद्धतीने तुमची पात्रता तपासण्यात येत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे 2 मिनिटं काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊन जाईल, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आज सकाळीच डीबीटीचं बटन दाबून पात्र लाडक्या बहिणींची दिवाळी गोड सुद्धा केलेली आहे. कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. याच बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना आतापासून काळजी करायची गरज नाही. तुमची यंदाची दिवाळी गोड होईल. जरी तुमच्या खात्यामध्ये दसऱ्याच्या निमित्तानं पैसे आलेले नव्हते, तुमचा नवरात्रीचा सण गोड झालेला नव्हता, दिवाळी आता या ठिकाणी गोड होत आहे. म्हणजेच जरी नवरात्रीचा सण गोड झालेला नसेल, दसऱ्याचा सण गोड झालेला नसेल, परंतु लाडक्या बहिणींनो दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण असल्यामुळे या ठिकाणी दिवाळी 100 आणि 101% गोडच होत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज 16 ऑक्टोबर गुरुवारसाठी ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्या अगोदर तुम्ही या ठिकाणी पात्रता आणि नियम लक्षात घ्यायचे आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये जे नियम लावण्यात आलेले होते तेच नियम 2025 मध्ये लावण्यात आलेले आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींनो, 2024 मध्ये गाडी नसावी, उत्पन्न कमी असावं, सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत, घरामधील फक्त 2च महिला लाभ घेत असायला पाहिजेत, 65 वर्षांपेक्षा जास्त वय नसावं, 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत. अशा ज्या पात्रता लावण्यात आलेल्या होत्या त्याच पात्रता या 2025 मध्ये लावण्यात आलेल्या आहेत. तर बघा लाडकी बहिणींनो, जर तुम्ही जुन्या पात्रतांमध्ये आणि या नवीन पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे वाटप होणार आहे. तर बघा लाडकी बहिणींनो, आता या ठिकाणी आपण नियम आणि पात्रता बघितलेली आहेत. आता आपण 16 ऑक्टोबर गुरुवारसाठी ज्या प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर आज 16 ऑक्टोबरचे 12 जिल्हे, उद्याचे 17 ऑक्टोबरचे 12 जिल्हे, परवा दिवशी 18 ऑक्टोबरचे 12 जिल्हे, एकत्रितपणे 3 दिवसांचे 36 जिल्हे आपण पाहत आहोत. त्यामुळे लाडकी बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊन जाईल, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे हवेत, पैसे येताना कोणताही अडथळा येऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. बघा लाडकी बहिणींनो, आज राज्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी 16 ऑक्टोबर गुरुवारसाठी 12 जिल्ह्यांची निवड करून दिलेली आहे. बघा लाडके बहिणींनो 12 जिल्ह्यांपैकी सर्वात प्रथम परभणी जिल्हा. तर बघा लाडके बहिणींनो आज परभणी जिल्ह्यामध्ये निधी वाटपाला आदेश देण्यात आलेले आहे, सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. कारण या परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लाडके बहिणींची संख्या असल्यामुळे आणि परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसामुळे मोठं नुकसान झाल्यामुळे सर्वात अगोदर परभणी जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा. बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे बीड जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा पुणे शहर. बघा या पुण्यामधील सासवड, कात्रज, उंटरी पिसोळी असेल, हडपसर असेल, बेकराई नगर, स्वारगेट असेल, नानापेठ असेल, पद्मावती असेल, त्यासोबत नळ स्टॉप असेल, या ठिकाणी कर्वे नगरच्या साईडला पैसे वाटप होत आहेत. नवले ब्रिज असेल, वडगाव ब्रिज असेल, धायरी असेल, त्यासोबतच या साईडला लोहगावचा परिसर असेल, येरवडा असेल, विश्रांतवाडी असेल, खराडी, वाघोली बायपास, शास्त्रीनगर असेल, त्यासोबतच या साईडला लोणी काळभोर, त्या साईडला पाटस असेल, उरुळी कांचन असेल. तर या ठिकाणी पुणे विभागामधील पुणे जिल्ह्यातील पुण्यामध्ये हे पैसे वाटप होत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा मुंबई शहर, मुंबई उपनगर. बघा मुंबई शहरमध्ये वाशी असेल, उल्हासनगर असेल, तर अशा मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. बघा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे अमरावती जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत. अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ जिल्हा, नागपूर जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, हिंगोली जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा लाडके बहिणींनो आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा केलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना दिवाळीचे साहित्य खरेदी करता यावे या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप केलेला आहे. आता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा अजून 1500 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. म्हणजेच एकत्रित मिळून हे 3000 रुपये मिळले तर लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल असा विचार सुरू असल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना जर तुमची दिवाळी या ठिकाणी गोड व्हावी वाटत असेल तर सरकारला तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे सोडावे लागतील. बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे पैसे या ठिकाणी या 3 दिवसांमध्ये जमा होऊ शकतात अशा पद्धतीने दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेशी संलग्न करा, लिंक करा, डीबीटी ॲक्टिव्ह करा. पैसे सोडले तर तुमच्या खात्यामध्ये दिवाळीनिमित्त ऑक्टोबर महिन्याचे पैसे लगेच हस्तांतर सुद्धा होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही ॲपवरती विश्वास ठेवू नका. आणि हा जो आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो तर त्याच्यावरती आज किंवा उद्या निर्णय होईल, त्यानंतर आपण त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींना व्हिडिओची गरज असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा.